हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. आपण आजच्या व्हिडिओमध्ये मुषा हा चॅप्टर बघणार आहोत. या चॅप्टरमध्ये मुषा म्हणजे काय, निरुक्ती, त्याचबरोबर मुषाचे पर्याय आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला इथे मुषाचे वर्णन केलेले आहेत ते आपण इथे बघणार आहोत. आता त्या अगोदर मुषा म्हणजे काय असतं, तर मुषा म्हणजे एक प्रकारचं पात्र की आपण त्या पात्रामध्ये जे आपले खनिज द्रव्ये त्यांना ठेवून त्याचं सत्वपातन करतो किंवा त्याचबरोबर त्यांना दोष निवारण्यासाठी ज्या पात्राचा वापर केला जातो त्या पात्रास मुषा असे म्हणतात. आता एकदा डिटेलमध्ये बघूया मुषा तर हे बघा, सरोही एखाद्या द्रव्यात नवीन गुणांचे आदान केले जाते. जसे अग्निसंस्कार हा महत्त्वाचा संस्कार आहे. हे बघा, तर आपल्याला एक खनिज द्रव्य तर त्यामध्ये गुणांचे आदान करायचे म्हणजे त्याची इम्प्युरिटी दूर करायची किंवा त्या नवीन ॲड करायचे, तर आपण त्यावरती वेगवेगळे संस्कार करतो. तर आता त्यामध्ये संस्कारापैकी अग्निसंस्कार हा एक महत्त्वाचा संस्कार सांगितलेला आहे. खनिज द्रव्य आणि धातूंना अग्निसंस्काराद्वारे तापविले जातात. त्याचबरोबर धातूंना द्रवीभूत केले जाते. प्रत्यक्षतः न देता एका पात्रात घेऊन उष्णता दिली जाते. म्हणजे त्या खनिज द्रव्यांना किंवा धातूंना आपण डिरेक्ट काय करतो की अग्नीच्या संयोगामध्ये ठेवत नाही, तर एका पात्राच्या साह्याने म्हणजे एका पात्रामध्ये घेऊन आपण तिला उष्णता देतो. तर त्यामुळे अग्नी सहन करू शकणाऱ्या लोहकिट, घोड्याची लीद, मृत्तिका, राख, कोळसाचे चूर्ण इत्यादी द्रव्यांच्या साह्याने पात्राची निर्मिती केली जाते. बरोबर, म्हणजे आता जर आपण एका पात्रामध्ये जर ते खनिज द्रव्य घेतलं तर ते पात्र कसं पाहिजे, तर ते पात्र अग्निसहन करणारं पाहिजे, म्हणजे त्याने अग्निसहन केला पाहिजे. त्यामुळे लोहकिट्ट, घोड्याची लीद, मृत्तिका, कोळशाची चूर्ण इत्यादी द्रव्यांच्या साह्याने त्या पात्राची निर्मिती होते. पात्रास भट्टीत भाजून आणखी टणक केले जाते. अशा पद्धतीने खनिजांच्या सत्वपातनासाठी त्याचबरोबर दोष निवारण्यासाठी ज्या पात्राचा उपयोग केला जातो त्या पात्रास मुषा असे म्हणतात. आता मुषा काय असतं, तर मुषा हे ना लोहकिट्ट, घोड्याची लीद, त्याचबरोबर कोळशाची चूर्ण या द्रव्यांच्या साह्याने त्या पात्राची निर्मिती करतात आणि ते पात्र भट्टीमध्ये भाजून घेतात की त्यामुळे ते टणक होतं. आणि टणक झाल्यामुळं काय होतं, आपण मग ते टणक झालं तर आपण त्याला उष्णता म्हणजे ते उष्णता सहन करू शकतं. आणि त्यामध्ये काय करतो आपण मग त्याचा वापर आपण खनिजाच्या सत्वपातनासाठी त्याचबरोबर दोष निवारण्यासाठी, म्हणजे एखादं खनिज द्रव्य तर आपल्याला त्याचे दोष दूर करायचे, तर त्या दोष निवारण्यासाठी काय करतो आपण त्या पात्राचा वापर करतो. म्हणजे त्या पात्रामध्ये आपण त्या द्रव्याला ठेवतो आणि ते पात्र आपण अग्निसंस्कार म्हणजे त्याला अग्नी देतो. तर अशा प्रकारे जे पात्र तयार होतं त्या पात्राला मुषा असे म्हणतात. आता मुषाची निरुक्ती. मुषांती दोषान मुषा या सहा मुषा इति निगद्यते, म्हणजे जिच्या साह्याने द्रव्यातील दोष दूर केले जातात तिला मुषा असे म्हणतात. म्हणजे जिच्या साह्याने दोष दूर केले जातात, एखाद्या द्रव्यातील जे दोष दूर करतो आपण तिला मुषा असे म्हणतो. आता मुषाचे पर्याय. आता मुषाचे पर्याय काय, कुमुदी, करहाटिका, पाचनी, वन्यमित्रा आणि क्रोंचिका. आता याचा मिनिंग काय होतं, तर आता मुषा म्हणजे आता कुमुदिका नाव पडले तर आकृती स्वरूप म्हणजे तिला आकृती स्वरूप आहे. बरोबर आहे. पाचनी म्हणजे अग्निकर्म, आपण अग्निकर्म यावरून त्याचं नाव पाचनी पडले. आता वन्यमित्रा म्हणजे अग्निसहत्व म्हणजे ती अग्नी सहन करते त्यामुळे तिचं नाव वन्यमित्रा. क्रोंचिका म्हणजे उपादान द्रव्य, यावरून आपण तिचं पर्याय नाव क्रोंचिका पडले. पुढे बघूया द्रव्य. आपल्याला दोन द्रव्यांची आवश्यकता असते. दोन द्रव्य कुठले, तर मृत्तिका आणि लोह या दोन द्रव्य हे मुख्य आहे कशासाठी, तर मुषा निर्माणसाठी. तर अशा प्रकारे आपल्याला आता आपण पर्याय बघितले आणि निरुक्ती बघितली. त्याचबरोबर आता इथे वेगवेगळ्या मुषांचे आपल्याला वर्णन केलेले. त्यामध्ये सर्वात अगोदर आहे सामान्य मुषा. आता सामान्य मुषा काय असते, तर दग्ध तुषा म्हणजे टरफलाची राख, त्याचबरोबर वाखाचे तुकडे, कोळशाचे चूर्ण आणि घोड्याची लीद समान भाग घ्यायचं. हे सर्व जे दग्धतुषा, वाखाचे तुकडे आणि कोळशाची चूर्ण आणि घोड्याची लीद हे सर्व समान मात्रेमध्ये घ्यायचं. त्याचबरोबर त्यामध्ये समान मात्रेमध्ये पाणी आणि माती ॲड करायचं. काय 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 घेतलं आपण, दग्धतुषा, कोळशाचे चूर्ण, घोड्याची लीद हे समान मात्रेत घेतलं आणि त्यामध्ये समान मात्रेमध्ये पाणी आणि माती ॲड केली आणि लोहदंडाने कुटून म्हणजे त्याला आपण कुटलं आणि कुटून काय केलं, मुषा तयार केली.
हे सर्व आपण मिक्स केलं. त्याचबरोबर मिक्स केल्यानंतर यांना लोहदंडाने कुटलं आणि मुशा तयार केली. मग जी मुशा तयार केली मग तिला आपण नंतर भट्टीमध्ये भाजलं, म्हणजे जेणे की ते टणक होईल आणि मग अग्नीला सहन करू शकेल. अशा प्रकारे आपण ही सामान्य मुशा इथे तयार केली. आता आपण पुढे बघूया उपयोग. आता सामान्य मुशेचा उपयोग कुठं होतं? ही कमी तापमानात ज्या द्रव्याचे सत्वपातन होते त्या द्रव्याच्या सत्वपातनासाठी उपयोगात येते. आता सामान्य मुशामध्ये काय होतं, हे कमी तापमान सहन करते. तर ज्या द्रव्याचं कमी तापमानामध्ये सत्वपातन होतं का त्या द्रव्याच्या सत्वपातनासाठी ही यूज होते. आता पुढे बघूया वज्रमुषा. वज्रमुषा कशी बनते? तर काळी माती घ्यायची 3 भाग, त्यानंतर शणतंतू म्हणजे काय वाखाची तुसे 2 भाग, त्यानंतर घोड्याची लीद 2 भाग, दग्धतुषा 1 भाग, लोहकिट्ट हाफ भाग. अशा प्रकारे यांचं प्रमाण घ्यायचं आणि ह्या सर्व द्रव्यांना कुटून घ्यायचं आणि जी मुशा तयार केली जाते त्या मुशेचा आपण वज्रमुषा असे म्हणतो. बरोबर. तर आता ही वज्रमुषा आपण तयार केली तर ही याचे उपयोग काय होते? तर ही अग्निसहत्व अधिक असते, म्हणजे सामान्य मुशेपेक्षा यामध्ये अग्निसहन करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती जास्त असते. बरोबर. तर यामुळे हे जे अग्निसहन जास्त प्रमाणात करते त्यामुळे खनिज द्रव्याच्या सत्वपादनासाठी वज्रमुषा ही यूज होते. बरोबर. पुढे बघूया आता पक्वमुषा. आता पक्वमुषा काय असतं? तर हे बघा डायग्राममध्ये दिसतंय आपल्याला. हे जे आहे ना हे असं हंडीप्रमाणे असतं, याला आपण पक्वमुषा असे म्हणतो. हे बघा सामान्य मुशेसाठी वापरलेले द्रव्य, म्हणजे आपण सामान्य मुशेसाठी कोणती द्रव्य वापरली होती? हीच दग्धतुषा, वाखाचे तुकडे, कोळशाचे चूर्ण, घोड्याची लीद. हे जे सामान्य मुशेसाठी वापरली तेच आपण कोणासाठी वापरतोय? ही जी आहे पक्वमुषा यासाठी आपण सामान्य मुशेसाठी वापरलेली द्रव्य घेतली. त्याचबरोबर कुंभाराच्या साहाय्याने जी हंडीरूपी जी मुशा बनवली जाते तिला आपण पक्वमुषा म्हणतो. हे बघा ही जी हंडी स्वरूपात जी मुशा तयार केली जाते हिला पक्वमुषा म्हणतात. आता पक्वमुषाचा वापर कुठं होतो? तर पोटली रसायने विद्युत गंधकात तळण्यासाठी. जी पोटली रसायने तिला गंधकामध्ये तळण्यासाठी पक्वमुषाचा वापर होतो. आता पुढे बघूया गोस्तनी मुषा. आता गोस्तनी मुषा म्हणजे काय असतं? तर गोस्तनाच्या आकाराची. हे बघा डायग्राममध्ये आपल्याला दिसतंय ही जी आहे गोस्तनाच्या आकाराची लंब गोलाकार आणि मुखावर शिकायुक्त झाकण. हे बघा याच्यावरती आपल्याला हे शिकायुक्त झाकण दिसतंय, म्हणजे याला पिधान सुद्धा म्हणतात. ही जी अशा पद्धतीने जी मुषा असते तिला आपण गोस्तनी मुषा म्हणतो. तर ह्या गोस्तनी मुशाचा वापर कुठं होतो? तर गोस्तनी मुशाचा वापर हे प्राप्त सत्वाच्या द्रवणासाठी त्याचबरोबर शोधण्यासाठी वापर होतो. ही जी यामध्ये डायग्राम काढली तर बेटर आहे. तर त्याचबरोबर हे बघा यामध्ये आपल्याला दिलेलं आहे यावरती एक पिधान आहे. पिधान म्हणजे काय? एक झाकण आहे आणि ही लंब गोलाकार पद्धतीने जी मुशा असते तिला आपण गोस्तनी मुशा म्हणतो. पुढे बघूया ऋतांक मुशा. आता ऋतांक मुशा काय असतं? तर वांग्याच्या आकाराची मुशा बनवून त्यात 12 अंगुल लांबीची नळी बसवायची. म्हणजे एक वांग्याच्या आकाराची मुशा बनवायची, त्यामध्ये 12 अंगुल लांबीची नळी बसवायची आणि त्याचा जो ऊर्ध्व भाग असतो तो धतूर पुष्पाप्रमाणे असतो. हे महत्त्वाचं यामध्ये, हा जो आहे तो धतूर पुष्पाप्रमाणे असतो आणि नळीचा हा भाग मुशेच्या मुखावर दृढ स्वरूपात बसवलेला असतो. आणि याची जी परीख आहे, परीख ही किती पाहिजे? तर 8 अंगुल एवढी पाहिजे. याचा वापर कुठं होतो? तर खरफरादी द्रव्यांच्या सत्वपातनासाठी. कुणाचा वापर? तर ऋतांक मुशाचा. यामध्ये 2 ते 3 गोष्टी महत्त्वाच्या, जे की वांग्याच्या आकाराची असते आणि त्यामध्ये 12 अंगुल लांबीची नळी बसवायची असते आणि जो ऊर्ध्व भाग आहे तो धतूर पुष्पाप्रमाणे असतो. आणि याचा वापर कुठं होतो? तर खरफरादी द्रव्यांच्या सत्वपातनासाठी. आता पुढे बघूया मल्लमुषा. आता मल्लमुषामध्ये बघा आपल्या डायग्राममध्ये बघून काय वाटतंय? तर यामध्ये 2 शराव सांगितलेली, दोन शराव दिसत आहे आणि ती 2 शरावाशी परस्पर जोडलेली आहे. तर हे बघा इथं दिले 2 पक्व मातीच्या शरावाची मुखे परस्पर जोडून जे मात कापड म्हणजे संधिबंधन करायचं. काय करायचं? एक शराव घ्यायचा, परत एक दुसरा शराव घ्यायचा, त्या दोघांना परस्पर असं वरती एकमेकांवरती घ्यायचं, त्यानंतर त्यांना मात कापड नाही संधिबंधन करायचं. ही जी रचना तयार झाली या रचनेस मल्लमुषा असे म्हणतात. बरोबर. तर ह्या मल्लमुषेचा वापर कुठं होतो? तर परपटी आणि इतर द्रव्यांच्या स्वेदनासाठी. म्हणजे मल्लमुषा ही आपल्याला स्वेदनासाठी यूज होते. तर कशाच्या? तर परपटीसाठी आणि इतर जे कुठले द्रव्य असतात तर त्यांच्या स्वेदनासाठी आपण मल्लमुषाचा वापर करतो. आता पुढे बघूया गोलमुषा. आता गोलमुषा म्हणजे काय? सरासरी ही गोलाकार पद्धतीने, आपल्याला त्याच्या नावावरूनच कळतं, ही गोलाकार जी मुषा असते तिला आपण गोलमुषा म्हणतो. तर हे बघा मुख बंद केलेल्या मातीच्या गोलाकार मुशेस. हे बघा इथं याचं मुख बंद केलेलं आहे, म्हणजे इथं एक पिधान आहे, हे मुख बंद केलेलं आहे आणि हे मुख बंद केलेले आणि ही एक गोलाकार पद्धतीने, तर याला गोलमुषा म्हणतात.
तर आता ह्या गोलमुशीचे काय करतात, हे मध्यभागी म्हणजे मध्यभागी जर आपल्याला पुटपाक करायची जी द्रव्य आहे ती द्रव्य इथे ठेवता आणि काय होतं, जर याच्यामध्ये जर आपण तिला अग्नी दिला तर यामध्ये जे काही उडनशील म्हणजे जे होलाटाईल असेल, तर जे होलाटाईल द्रव्य असेल ना तर ते बाहेर जाणार नाही. का बाहेर जाणार नाही, कारण इथं आता ऑलरेडी आपण याला झाकण आहे म्हणजे बरोबर हे बंद केलेलं आहे, तर यामुळे जे उडनशील द्रव्य आहे तर ते बाहेर जाणार नाही, म्हणजे बाहेर जाण्याची शक्यता ही बिलकुलच राहत नाही. कोणत्या मुशामध्ये, तर गोलमुशामध्ये. यामध्ये सरळ सरळ काय असतं की एक आपण मध्यभागावरती पुटपाक जे आपल्याला ज्याचं पुटपाक करायचं आहे ते द्रव्य आपण इथं ठेवतो आणि त्याला अग्नी देतो आणि यामध्ये जर जे उडनशील द्रव्य जर असेल तो द्रव्य होऊन बाहेर येण्याची शक्यता राहते. म्हणजे जे उडनशील द्रव्य असेल ते बाहेर येणार नाही. काय येणार नाही, तर याला आपण ऑलरेडी वरतून याचं मुख बंद केलेलं आहे, बरोबर. आता पुढे बघूया महामुशा. आता महामुशा काय असतं, तर याचा जो तळभाग आहे तो कर्पूराकार असतो, म्हणजे हा खालचा भाग हा का असतो, कर्पूराकार असतो आणि कमी रुंद आणि अतिशय कमी रुंद असतो आणि वरच्या दिशेने विस्तृत होत जातो. म्हणजे हा असा वरच्या दिशेने विस्तृत होत जातो, म्हणजे ब्रॉड होत जातो आणि खाली जे याची रुंदी ही फार अतिशय कमी असते, बरोबर. आणि ही वांग्याच्या आकाराची स्थूल मुशेस आपण महामुशा असे म्हणतो. महामुशा कशी असती, तर याचा जो तळभाग आहे हा कर्पूराकार असतो आणि वरती ही अशी विस्तृत होत जाती. या मुशेला आपण महामुशा असे म्हणतो. आता महामुशाचा वापर कुठं होतो, तर लोहाच्या द्रावणासाठी, म्हणजे लोहाचं जर आपल्याला द्रावण करायचं आहे, त्याचबरोबर एखाद्या द्रव्याला पूट द्यायचा आहे आणि अभ्रक आदी द्रव्यांच्या सत्वपातनासाठी, म्हणजे 3 गोष्टीसाठी महामुशा उपयोगात येते. पहिली तर म्हणजे लोह द्रावणासाठी, दुसरी म्हणजे पूट देण्यासाठी आणि तिसरी म्हणजे अभ्रक आदी द्रव्यांच्या सत्वपातनासाठी. अशा प्रकारे आपण मुशामध्ये 8 मुशा बघितलेल्या आहेत आणि यामध्ये याची निरुक्ती त्याचबरोबर पर्याय या सर्व गोष्टी आपण या चॅप्टरमध्ये बघितलेल्या आहेत. थँक्यू.